उडपी हॉटेल्समध्ये ज्या पद्धतीचं सांबार असतं ना, तसं टेक्स्चर, चव, रंग येण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये काही सिक्रेट पद्धत वापरली जाते. आज त्याच करता आपण एकदम पारंपरिक पद्धतीचं उडपी पद्धतीने तयार केलेलं सांबार पाहणार आहोत आणि त्याचे काही सिक्रेट सुद्धा जाणून घेणार आहोत. हे असं सांबारचा मसाला घरच्या घरी उडपी स्टाईल कसा बनवायचा आणि याच मसाल्याने आपल्या सांबारला रंग, चव, टेक्स्चर आणि अगदी हॉटेल सारखी टेस्ट येते. असं हे उडपी स्टाईल सांबार बनवण्याचे सगळे सिक्रेट्स आज आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम आपण डाळीचं प्रमाण किती असावं आणि डाळ कशी शिजायला घालायची ते पाहतोय. कुकरच्या तळाशी 1 इंच पाणी ठेवलं, त्यामध्ये स्टँड ठेवलेला आहे आणि त्यामध्ये ही मी स्वच्छ धुवून तुरीची अर्धी आणि मुगाची अर्धी अशी समप्रमाणात डाळ घेतलेली आहे. 2-3 पाण्यामध्ये स्वच्छ धुतली आणि मग त्यामध्ये पाणी घालून तासाभरापूर्वी भिजायला घातली. हे जे पाव कप मेजरमेंटचं आहे ना, त्याच्याने सुद्धा पाऊण कपच मी डाळ घेतलेली आहे. म्हणजे अगदी कमी प्रमाणामध्ये आपल्याला डाळ घालायची आहे. पित्ताचा त्रास व्हायला नको म्हणून मी यामध्ये थोडीशी मुगाची डाळ घातलेली आहे. नाहीतर उडपी सांबारामध्ये शक्यतोवर फक्त तुरीच्या डाळीचाच वापर केलेला असतो. आपण सगळ्यात पहिली आणि महत्वाची चूक करतो, डाळीचं प्रमाण खूप जास्त घेतो, पण अगदी कमी घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला काही यामध्ये भाज्या घालायच्या आहेत. तर पारंपरिक सांबारामध्ये साधारणपणे दुधी असतो. 1 वाटी मी दुधी घेतलेला आहे सालं काढून. त्यानंतर पाऊण वाटी इतकं लाल भोपळा घेतलेला आहे. लाल भोपळा, दुधी, वांग, कांदा, टोमॅटो आणि शेवग्याची शेंग या तर भाज्या असतात म्हणजे असतातच. आता हे छोटेसे जे मद्रासी कांदे ह्याला म्हणतात किंवा सांबारचे कांदे, हे उडपी स्टाईल किंवा त्या भागामध्ये सांबार, रस्सम यामध्ये हे कांदे वापरतातच. असे छोटे छोटे कांदे वापरायचे. त्यानंतर 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो अगदी बारीक चिरून तो सुद्धा घातलेला आहे. त्याचबरोबर इथे मी शेवग्याच्या शेंगांचे 7-8 तुकडे घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. हे असे वरच्यावर ठेवायचे म्हणजे शेंगांचा गाळ होत नाही. आता कुकरचं झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर फक्त 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. माझ्या कुकरला 3 शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित डाळ शिजते. तुमच्या कुकरला किती शिट्ट्या लागत असतील त्या अंदाजाने तुम्ही कुकरच्या शिट्ट्या घेऊ शकता. ही डाळ मी आता शिजण्यासाठी एका गॅसवर ठेवते आणि दुसऱ्या गॅसवर आपण आहे ना सांबारचा सिक्रेट मसाला तयार करणार आहोत. त्याकरता फक्त 1 चमचा तेल घातलं. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे. त्याचबरोबर पाव चमचा इतकं जिरे घालायचे आहेत. त्यानंतर 1 चमचा चण्याची डाळ घातलेली आहे आणि 1 चमचा उडदाची डाळ घालायची. त्याचबरोबर 1 चमचा तांदूळ घालायचे आहेत. याच्याने ना सांबाराला दाटसरपणा छान येतो. आता हे सगळे जिन्नस 1 ते 2 मिनिट आपल्याला मस्त असे खमंग तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. साधारणपणे डाळ आणि तांदूळ भाजण्यासाठी थोडासा जास्तीचा वेळ लागतो, म्हणून सुरुवातीला आपण हे थोडं भाजून घेतलं. आता यामध्ये जे मद्रासी कांदे असतात ते 5-6 छोटे छोटे असतात ते घालून घ्यायचे. त्यानंतर इथे मी बेडगी मिरची घालणार आहे. साधारण 3 बेडगी मिरच्या घालायच्या आहे. याच्याने तिखटपणा आणि रंग सुद्धा छान येतो. आता 3-4 पाकळ्या लसणाच्या घालून घ्यायच्या. त्याचबरोबर अर्धा इंच आल्याचे तुकडे घालायचे आहेत. त्यानंतर 7 ते 8 काळे मिरीचे दाणे आणि 10 ते 12 मेथी दाणे घालायचे. याच्याने चव छान येते. त्याचनंतर 2 टेबलस्पून इतकं ओल्या नारळाचा कीस घालायचा आहे. ओला नारळ आवर्जून घाला, याच्याने टेक्स्चर छान येतं सांबाराला. त्यानंतर आता आपल्याला यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. 20-25 कढीपत्त्याची पानं घालायची, कारण कढीपत्त्याचा स्वाद ना सांबारामध्ये अप्रतिम लागतो. आता हे सगळे जिन्नस आपल्याला चांगले असे भाजून घ्यायचे आहेत. मी धणे घालायचे विसरले होते, त्यामुळे 2 टेबलस्पून साधारण धणे आपल्याला यामध्ये घालायचे आहेत. उडपी सांबारामध्ये धण्याचा स्वाद ना थोडासा जास्त असतो, म्हणून मी 2 टेबलस्पून धणे घेतलेले आहेत. आता हे चांगलं असं भाजून घ्यायचं. साधारण 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे मध्यम आचेवरती चांगलं असं भाजून घ्यायचं आहे. बघा, 2-3 मिनिटांनंतर गॅस आता बंद करायचा आणि सगळ्यात शेवटी यामध्ये पाव चमचा इतकं हिंग घालून घ्यायचं. गॅस बंद केल्यानंतर हिंग घालायचं, नाही तर हिंग करपू शकतं. आता हे हिंग घातल्यानंतर चांगलं असं मिनिटभर परतून घ्यायचं आहे, म्हणजे हिंगाचा सुद्धा छान असा सुवास या आपल्या सांबारामध्ये दरवळेल. आता हे ना थोडंसं आपल्याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. थोडं हे रूम टेम्परेचरला आलं किंवा अगदी कोमट झालं की मग आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून चांगलं असं बारीक वाटून घ्यायचं आहे. हे सगळे जिन्नस आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेले आहेत.
आणि त्यानंतर यामध्ये गरजे इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे आणि झाकण लावून अगदी बारीक म्हणजे खूप असं फाईन आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. बघा काय सुंदर असा रंग आलेला आहे, अगदी अप्रतिम झालेला आहे. आणि हे सगळे ताजे ताजे असे मसाले वाटल्यामुळे ना इथे त्याचा सुवासही खूप छान दरवळत आहे. हाच तो सिक्रेट मसाला आहे ज्यामुळे उडपी सांबाराची टेस्ट आपल्या नेहमीच्या सांबारापेक्षा किंवा जे आपण सांबार मसाला वापरतो त्यापेक्षा सुद्धा अगदी वेगळी असते. आता आपला हा सांबार मसाला तयार झाला आहे. आता इथे आपण जे डाळ आणि भाज्या शिजवून घेतल्या होत्या त्या पाहू. बघा शेंगा वरच्यावर ठेवल्या असल्यामुळे अजिबात त्यांचा गाळ झालेला नाहीये. या अशा वरच्यावर आपल्याला सगळ्या शेंगा अशा काढून घ्यायच्या आहेत. शेंगा शिजवण्याची पद्धत आणि उडपी सांबाराचं सिक्रेट जर मसाला तुम्हाला आवडला असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर आता या सगळ्या शेंगा अशा आपण काढून घेतल्या की त्या बाजूला ठेवायच्या आणि विस्कर किंवा रवी घेऊन हे आपल्याला डाळ चांगली घोटून घ्यायची आहे. जर तुम्हाला भाज्यांचे तुकडे मोठे मोठे आवडत असतील तर डाळ घोटून घेतली नाही तरीही चालेल. पण काय होतं लहान मुलं किंवा बरेच जण ना मोठे मोठे भाज्यांचे जे तुकडे असतात ते सांबारातले खात नाहीत. त्यामुळे ही डाळ आपल्याला चांगली अशी घोटून घ्यायची. बरोबरीने भाज्या सुद्धा अगदी छान मस्त अशा मॅश होतात आणि आपला एकसंध असं हे डाळीचं आणि भाज्यांचं मिश्रण तयार होतं. आता आपण ही डाळ अशी तयार झाली की मग हे सगळी तयारी करून घ्यायची आणि मग आपण सांबाराला फोडणी द्यायला घ्यायची आहे. सांबाराला मी त्याच कढईमध्ये आता फोडणी देऊन घेणार आहे. कढई तापायला ठेवली की त्यामध्ये साधारण 2 ते 3 टेबलस्पून तेल घालून घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की मग यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे घालायचे आहेत. मोहरी छान तडतडली की मग जिरे घालायचे. जिरे मस्त असे फुलले गेले की मग यामध्ये एक 4-5 दाणे मेथीचे घालायचे. मेथीचे दाणे आवर्जून घाला, याचा स्वाद अप्रतिम येतो. त्यानंतर 1 चमचा इतकी उडदाची डाळ घालायची. त्यानंतर 1 सुकी मिरची घालायची आहे. लाल सुक्या मिरचीचा स्वादही फोडणीत छान येतो. पाव चमचा हिंग घालून घ्यायचं. अर्धा चमचा हळद घालायची आहे. त्याचबरोबर 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची. कढीपत्ता, मोहरी, मेथी, हिंग याचा स्वाद सांबारात खूप छान येतो. आता काय करायचं, फोडणी खमंग बसायला पाहिजे याकरता एका हातात डाळीचा डबा घ्यायचा आणि एका हातात झाकणी घ्यायची. डाळ ओतली रे ओतली की लगेच यावर झाकण ठेवायचं आहे. म्हणजे फोडणीचा सुवास डाळीमध्ये दडपला जातो आणि सांबाराला मस्त अशी चव येते. आता झाकण उघडायचं आणि यामध्ये ना जे आपण तयार करून ठेवलेलं वाटण आहे ना ते सगळं यामध्ये घालून घ्यायचं आहे. आपण साधारण एक 5 ते 6 लोकांसाठी हे सांबार तयार करतोय, त्यामुळे हे प्रमाण अगदी बरोबर आहे. आता हे तळापासून चांगलं असं हलवून घ्यायचं. मसाल्यामध्येच आपण सगळे जिन्नस घातले आहेत त्यामुळे वरून काहीही घालण्याची गरज लागत नाही. बघा असं हे तळापासून चांगलं हलवून घेतलं. सांबार अगदी पातळ असतं त्यामुळे भरपूर असं यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. साधारण 1 तांब्याभर पाणी मी यामध्ये घालून घेतलं. आता हे एकदा चांगलं असं तळापासून हलवून घ्यायचं. तुम्हाला कितपत दाटसर हवं आहे सांबार किंवा पातळ हवं आहे त्या अंदाजाने पाण्याचं प्रमाण कमी अधिक केलं तरीही चालेल. आता हे चांगलं हलवून घेतलं की आता यामध्ये काय करायचं, आपल्याला आंबट आणि गोड अशी चव यावी याकरता 2 टेबलस्पून इतकं चिंचेचा कोळ घालायचा आहे. हा अगदी घट्ट असा कोळ आहे. त्यानंतर 2 ते 3 टेबलस्पून इतकं गुळ घालायचं आहे. चिंच आणि गुळाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी अधिक केलं तरीही चालेल. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि ज्या आपण शेंगा सुरुवातीला बाजूला काढून ठेवल्या होत्या ना त्या सगळ्या यामध्ये अशा शेवटी घालायच्या, म्हणजे शेंगांचा गाळ होत नाही. आता हे एकदा चांगलं असं मिसळून घ्यायचं. गुळ ना थोडंसं विरघळलं गेलं की मग हा सांबार थोडासा आपण चाखून पाहायचा. जर तुम्हाला यामध्ये चिंचेचा कोळ किंवा गुळ किंवा मीठ घालायचं असेल तर ते तुम्ही घालू शकता. आता मध्यम आचेवर चांगलं असं खळाखळा हे सांबार असं उकळलं गेलं पाहिजे, म्हणजे सगळ्या चवी या सांबारामध्ये मस्त अशा उतरतात. मध्यम आचेवर साधारण एक 3 ते 4 मिनिटं हे सांबार मस्त असं उकळू दिलं. आता बघा काय सुंदर असा सुवास इथे दरवळत आहे. जसं जसं उकळायला लागतं ना तसं छान असा सुवास दरवळतो. आता हे सांबार तयार झालं आहे. आपण ना गरमागरम इडली बरोबर हे सांबार सर्व करू शकतो. मी इथे इडली सुद्धा तयार करून घेतली आहे आणि बघा सांबारचं टेक्स्चर बघा काय सुंदर आलेलं आहे आणि रंग चव अप्रतिम. सांबार जर परफेक्ट झाला असेल ना तरच खरं तर इडली खाण्यामध्ये मजा येते. आज आपण
ही जी सिक्रेट पद्धत पाहिली ती तुम्हाला कशी वाटली? यापूर्वी कधी तुम्ही हा सांबारचा सिक्रेट मसाला पाहिला आहे का? हे मला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा प्रमाणबद्ध आणि सोप्या रेसिपीसह. धन्यवाद.